आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. साईट ओपन नाही झाली तर? अहो अक्षरा, ह्या काय म्हणतायत? सॉरी, या सगळ्या गडबडीत मी फक्त दिवस बघितला, वेळ पाहिलीच नाही. खरंच सॉरी. अहो अक्षरा, असं काय करताय तुम्ही? हा, समजा नीट बघायचं की नाही? आता काय करणार आहे आपण? ऐका, मी काय म्हणतो, आपण आहे ना ते संतोनी साहेब आहेत ना, त्यासनी भेटूया. ते आपली मदत नक्की करतील. हा, आपण त्यासनी भेटूया. अहो नाही, थांबा. ही प्रोसिजर ऑनलाईन असते आणि एकदा वेळ चुकली ना की आपण काहीच नाही करू शकत. अहो हे बघा, आम्हाला समज मान्य आहे, पण आपण आहे ना एकदा त्यासनी जाऊन भेटूया. ऐका माझं. हो, प्रयत्न करायला काय हरकत आहे? ताई, तू जाऊन ये जिजून बरोबर. हा, आणि इथं बोलत बसण्यात उगाच वेळ नका घालू. जा पटकन. मी लॅपटॉप बी घेतो संग. हा, लॅपटॉप घेऊन जा, म्हणजे तिथेच तुम्हाला फॉर्म पण भरता येईल. जा लवकर आता. चला लवकर जाऊन साहेबांनी भेटलं पाहिजे. शिर्के, मी जे सांगतोय ते नीट लक्षात ठेवा. कोल्हापुरातले सगळे साठेबाज आणि सावकार यांची लिस्ट मला माझ्या टेबलवर हवी आहे. यांना सांगा, कोल्हापुरात जर धंदे करायचे असतील तर आधी आमचे लाड पुरवावे लागतील. होय साहेब. सर, आत येऊ? या ना, आत या. अक्षरा मॅडम, सुंदर सर, तुम्ही इथं? सगळं ठीक आहे ना? हो साहेब, एक घोळ झालाय बघा, आणि त्यात तुम्हीच आमची मदत करू शकताय. तुम्ही बसा आणि शांतपणे काय झालं ते सांगा. काही प्रॉब्लेम आहे का? साहेब, तुम्ही अक्षरांना तो फॉर्म भरायला सांगितला होता बघा, ते IPS साठी. हो, फॉर्म तर ऑनलाईनच भरायचा होता, पण मग पोलीस स्टेशनला येण्याचं कारण? होय, तो फॉर्म ऑनलाईनच भरायचा आहे. पराव त्याची वेळ संपली आहे बघा, म्हणजे आज 12 पर्यंत भरायचा होता. तर साहेब, तुम्ही त्या बाबतीत आम्हाला काय मदत करू शकताय काय? म्हणजे तो फॉर्म आहे ना, हाताने भरून कुठे द्यायचा तो मला सांगा, मी लागलीच देऊन येतो. सॉरी सुंदरराव, मी यात काही करू शकत नाही. कसं, ही सगळी प्रोसिजर जी आहे ती ऑनलाईन आहे, त्यामुळे हार्ड कॉपीने काहीही होणार नाही. सेंट्रलाइज फॉर्म असतात आणि UPSCच्या वेबसाईटवरच ते भरायचे असतात. शिवाय UPSCचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, ते फॉलो करायचे असतात. म्हणून कितीही मोठा अधिकारी असला तरी तो काहीही करू शकत नाही. हो साहेब, समज मान्य आहे मला, पण आमच्यासाठी काय मदत होते का बघा ना. मी हात जोडतो साहेब, पर तो फॉर्म भरला गेला पाहिजे बघा. मी यात काहीही करू शकत नाही. अक्षरा मॅडम, पुढल्या वर्षी ट्राय करा ना. नाही, पुढच्या वर्षी नको. तुम्हाला काय मदत करायची आहे ना, ती आत्ताच करा बघा. मी अक्षरा मॅडम, तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचंय ते? मी खरंच काय करू शकत, मी हेल्पलेस आहे सध्या. आय एम सो सॉरी. अहो नाही, प्लीज प्लीज तुम्ही नका सॉरी बोलू.
मला समजते तुम्ही काय म्हणताय, चूक आमची आहे. अहो बाकी सगळं बाहेर जाऊन बोलूयात, मी बोलते तुमच्याशी. हो चला म्हणते ना. सॉरी सर. हो साहेब, तुमच्या मनात नेमकी काय डाळ शिजते ना तेच कळत नाही. का काय झालं? अहो तिकडे तो यशवंत, त्याला बी फसलो आहे सा, पैशाची बी डिमांड केली सा. आणि इकडे ही त्याच्याच घरची मंडळी, वसुंधरा मॅडम, अक्षरा मॅडम आणि त्यो सुंदर शेठ यांच्याशी लय सूत जमवत आहे सा. शिर्के, कधी कधी डबल गेम खेळावेच लागतात. होय साहेब, पण आमच्या सारख्यांच्या पड्डीशी डोसक्यात कुठे घुसतंय? त्याचं कारण असं आहे की खूप खास खळगे लागून हे शिकवण मला आली आहे, हे शहाणपण मला आलंय. आधी मी जिथे ड्युटीला होतो ना तिथे मी बक्कळ पैसा कमवला, पण त्यात मीच पकडला गेलो. आणि नंतर बरेच वेळा सस्पेंड झालो, बदली सुद्धा झाली. पण आता या कोल्हापुरात आलो आहे. तुमच्या कोल्हापूरला भारी आहे. आता या कोल्हापुरातून जाण्याची माझी इच्छाच नाही. होय साहेब, आमच्या कोल्हापूरचा नादच खुळा, एकदम काटाकीर. आता इथेच मला डल्ला टाकायचा आहे. वसुंधरा सूर्यवंशी, एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, रगड पैसा आहे यांच्याकडे, म्हणून यांच्यासोबत सूत जुळवून ठेवणं मला गरजेचं आहे. आणि त्यामुळेच हा असा चांगुलपणाचा मुखवटा चढवावा लागतो. होय साहेब, मानलं तुम्हासनी. अहो तुमच्यामुळं आमासनी बी शिकायला मिळेल हळूहळू, होय ना? नक्कीच. काय झालंय? अक्षरांसाठी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक संधी चालून आली होती. त्यांनी कधीच आपलं ते स्वप्न मनात दाबून ठेवलं होतं. आता कुठं त्यासनी संधी मिळाली होती, पर ती बी नशिबानं हुकली.